लोकांना काय सांगतो त्याची बायको पण सुखावते, अरे वा आपलं स्वतःचं घर झालं, पोरं पण म्हणतात स्वतःचं घर झालं, आईबापही म्हणतात स्वतःचं घर झालं, समाजालाही ते तेच सांगतात हमारा खुद का घर है, वास्तुशांती करतील, फर्निचर भरतील, सब चकाचक करेंगे और फिर चुपचाप EMI भरेंगे. सो इफ यू कॅनॉट अफोर्ड अ हाऊस, डोंट बाय अ हाऊस. अँड फॉर गॉड सेक लोकांना फसवू नका हे सांगून की ते माझं घर आहे. ते घर तुमचं 20 वर्षांनी होईल जेव्हा तुमचा शेवटचा हप्ता फिटणार आहे. 2 हप्ते बुडवून पहा, तुम्हाला कळून जाईल लायकी की घर तुमचं आहे का नाही. कमेंट आहेत त्याच्यावर की सर तुम्हाला काय माहिती आहे भाड्याच्या घरात राहिला, तुम्ही कुठं भाड्याच्या घरात राहिले, तुम्ही कुठल्या घरात राहता मग ते सांगा. किंवा त्याच्यामध्ये असेल की आम्हाला पोरगीच देत नाही सर, मग आम्ही आता यंग एजमध्ये आणि मग आम्हाला लग्न करायचं आहे. मग वस्तुस्थिती काय त्यांनी काय सांगायला पाहिजे, आमच्या मुलाचा 1 कोटीचा फ्लॅट आहे जो त्यांनी 90 लाख रुपये लोनवर घेतलेला आहे, त्याची एकमेव नोकरी आहे, ती नोकरी गेली तर तो तर रस्त्यावर येईलच, तुमच्या मुलीलाही रस्त्यावर घेऊन येईल. हे सांगतील का? ॲक्च्युअल परिस्थिती ही आहे. एक वेळ मालकाने त्रास दिला तर तुम्ही घर बदलू शकता, ह्या त्रासाला काय बदलाल? गपचूप मान खाली घालून ती मजुरी करा, स्लेवरी पत्कारा अँड स्टील स्माइल, मेरा खुद का घर है. किसको फंसा रहे हो? सो फर्स्ट ऑफ ऑल सर परत एकदा स्वागत आहे तुमचं सेकंड पार्टमध्ये. तर मित्रांनो जर तुम्ही फर्स्ट पार्ट बघितलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेला आहे, तुम्ही नक्कीच जाऊन तो पॉडकास्ट चेकआउट करू शकता. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण सर बेसिकली हे डिस्कस करणार आहोत की लोन ट्रॅपमधून बाहेर कसं निघावं. कारण की खूप जणांना आज लोनमुळं खूप प्रॉब्लेम चालू आहेत की इन्कम करायला लागले की लोनचं आपण लोन घेतो आणि त्यानंतर कुठेतरी आयुष्यभर ते लोनच फेडत बसतो. राईट. तर प्रत्येकजण आज फ्रस्ट्रेटेड आहे सर EMI भरून. तर बेसिकली हा सगळ्यांचा मेन टॉपिक आपण म्हणतो जनरली रिलेट करणारा टॉपिक आहे सगळ्यांचा की लोन ट्रॅपमधून बाहेर कसं निघावं. सो माझा फर्स्ट प्रश्न हाच आहे सर की लोन घेणं चुकीचं आहे का? राईट. सो ह्या प्रश्नाचं उत्तर असं प्लेन व्हॅलीला नाही आहे की लोन घेणं बरोबर आहे का चुकीचं आहे. इट डिपेंड्स ऑन दी कंडिशन की तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचं आहे. सो एखाद्या अशा गोष्टीसाठी मी लोन घेतो आहे जी घेण्याची माझी ऐपत नाही आहे आणि कदाचित त्याची मला गरज नाही आहे. उदाहरणार्थ आज जर आपण ॲमेझॉनच्या साईटवर गेलो तर प्रत्येक गोष्टीच्या खाली EMIचे ऑप्शन तुम्हाला दिसत आहेत. म्हणजे अगदी तुम्हाला टॅल्कम पावडर घ्यायची आहे तर ती पण EMIवर उपलब्ध आहे. मग ते लोन घेणं चुकीचं आहे निश्चितच. मग माझी जर टॅल्कम पावडर लावायची लायकीच नाही आहे आणि त्याच्यासाठी मला लोन लागतं आहे तर देन इट इज व्हेरी सॅड सिच्युएशन ॲज वेल एज इट इज फायनान्शियली सुसायडल. पण मला एखादा बिझनेस सेटअप करायचा आहे आणि त्या बिझनेससाठी मला लोन घ्यायचं आहे आणि माझी एवढी ताकद आहे की मी 10% बँकेला व्याज देऊन मी माझ्या बिझनेसमध्ये 30% प्रॉफिट जनरेट करू शकतो, तर मग ते लोन घेणं बरोबर आहे. सो लोन घेणं योग्य आहे का नाही ह्यापेक्षा त्याचा कॉन्टेक्स्ट काय आहे हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे असं प्लेनली आपण वी शुड नॉट थ्रो अवे दी लोन की अरे चुकीचं आहे, लोन कभी मत लो लाईफ में, तो होगा नाही. बरोबर. आणि प्रत्येक गोष्टीलाच लोन घ्या म्हणलं तर तेही चुकीचं आहे. सो कॉन्टेक्स्ट काय आहे, माझी परिस्थिती काय आहे आर्थिक, माझा इन्कम किती ॲश्युअर्ड आहे फ्युचरमध्ये, हे अनेक पॅरामीटर्स आहेत ज्याच्यावरनं हे ठरेल की ते लोन माझ्यासाठी चांगलं आहे का माझ्यासाठी ते लोन वाईट आहे. जसं आपण बिझनेसमॅन पण बघितले ना त्यांच्याकडं खूप सारे असेट्स आहेत तरी पण ते असेटच्या बळावर कुठेतरी लोन घेतात आणि परत बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करतात. मग हे पण आपण म्हणतो की किती पैसे त्यांच्याकडं हजारो कोटी रुपये तरी पण ते लोन का घेतात आहेत, बँकमध्ये जाऊन लोन घेतात आहेत आणि बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करतात. पण त्यांच्याकडे करोडोची कॅश आहे सर, मग का ते इन्व्हेस्ट करत नाही आहे, तर काय सांगाल त्याबद्दल? व्हेरी इम्पॉर्टंट. सो ह्याच्यासाठी मी एक उदाहरण देतो आणि त्यातनं 2 प्रिन्सिपल्स मी सांगतो जे श्रीमंत लोक वापरतात. आता पुण्यामध्ये कंपनी आहे, आपण इंडियातली एक वन ऑफ दी ओल्डेस्ट कंपनीज बजाज ऑटो, बरोबर आहे. सो आता त्याला मला वाटतं 50-60 वर्ष झाली असतील त्या धंद्याला. सो लेट अस गो बॅक इन हिस्ट्री. ज्यावेळेस ती बजाज ऑटो कंपनी त्या बजाज फॅमिलीने सुरू केली, असं इमॅजिन करा की त्यावेळेस त्यांना 50-60 कोटी रुपये एस्टॅब्लिशमेंटला लागले असतील ती कंपनी. बरोबर. आता निश्चितच तेवढे पैसे बजाजकडे नव्हते, मे बी त्यांच्याकडे 5-10 कोटी रुपये असतील. सो ते 5-10 कोटी त्यांनी पदरचे लावले आणि मग त्यांनी पैसे गोळा केले. ते कोणाकडनं केले? मित्रांना मागितले असतील, फॅमिली मेंबर्स, इतर एक्सटेंडेड फॅमिलीमध्ये, बँकांकडनं घेतले असतील, नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स NBFCsकडनं लोन्स घेतले असतील
असे वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी ते पैसे गोळा केले. बरोबर. ते पैसे आल्यानंतर मग त्यांनी ती जमीन घेतली. बरोबर. त्या पैशातनं मग त्या जमिनीवर बांधकाम केलं, शेड बांधली फॅक्टरीची. त्याच्यामध्ये ते सगळे मशीन्स विकत आणले, ते मशीन लावले. आता ते मशीन ती मोठी फॅक्टरी, काही एकरांवर तो प्लांट त्यांनी उभा केला. सुरुवातीला कदाचित आजच्या एवढा मोठा नसेल, पण निश्चितच 10-15 एकरचा प्लांट असेल तो. आणि मग तिथे सगळ्या मशीनवर बजाज फॅमिलीने काम केलं का? नाही. त्यांनी बाहेरच्या लोकांना कामासाठी बोलवलं, नोकऱ्या दिल्या. सो दे क्रिएटेड एम्प्लॉयमेंट. मग तुमच्या माझ्यासारखे लोक असतील त्यावेळेसचे इंजिनियर, ते गेले, त्यांना वेगवेगळ्या पदावर एक मशीनवर काम करणाऱ्या माणसापासून सुपरवायझरपासून मॅनेजरपर्यंत वेगवेगळ्या जागा भरल्या. आणि मग ती फॅक्टरी एके दिवशी सुरू झाली आणि मग पहिली स्कूटर बनली. बरोबर. आता ती स्कूटर घेऊन बजाजचीच फॅमिली फिरत राहिली का? नाही. त्यांनी त्या स्कूटर विकल्या बाजारामध्ये, लोकांनी त्या घेतल्या. इव्हेंच्युअली त्यांना असं दिसलं की आपला धंदा चांगला चालला आहे, आता हा धंदा आपण वाढवायला पाहिजे. मग त्यांनी पुन्हा एकदा कॅपिटल रेज केलं. पण यावेळेस तो धंदा मोठा झाल्यामुळे ते कदाचित बँकेकडे नाही गेले, त्यांनी IPO फ्लोट केला स्टॉक मार्केटमध्ये. त्यांनी शेअर्स काढले बजाजचे. ते कोणी घेतले? सामान्य माणसांनी. कदाचित त्यांच्या फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या लोकांनी पण घेतले आणि बाहेरच्या लोकांनी घेतले. स्वतः पण बजाजनी ते स्वतःसाठी काही शेअर्स ठेवले. सो दे अगेन रेज दी कॅपिटल. यावेळेस पब्लिककडनं कॅपिटल घेतलं. ज्याला चेहरा नाही आहे, आम आदमी से पैसा उठाया. बरोबर. ते पैसे लावून एक्सपान्शन केलं, अजून जमीन घेतली, अजून मोठ्या शेड्स टाकल्या, अजून मॉडर्न मशीन्स आणले, अजून वेगवेगळे मॉडेल्स काढले. त्या मशीनवर कोण काम करत होतं? पुन्हा सामान्य माणूस. बरोबर. या सगळ्या कार्यक्रमामध्ये बजाजचं स्वतःचं काम, स्वतः बसून केलेलं काम आणि स्वतःचा पदरचा लावलेला पैसा हा मायनॉरिटी स्टेक आहे. 5-10 कोटी सुरुवातीला लावले असतील, नंतर अजून पैसे कमवले, त्याचा 5-10% भाग लावला असेल. सो श्रीमंत लोक हे 2 प्रिन्सिपल जगामध्ये वापरतात. पहिलं प्रिन्सिपल आहे अदर पीपल्स एफर्ट्स. म्हणजे मी फॅक्टरी बनवली, तिथं अजून 10 लोक काम करत आहेत, अजून 100 लोक, अजून 10,000, अजून 1 लाख ते येऊन काम करत आहेत. त्याला म्हणतात OPE, अदर पीपल्स एफर्ट्स. आणि त्या अदर पीपल्सला तिथे येऊन काम करता यावं म्हणून ते जे काही इन्फ्रास्ट्रक्चर मला बनवायचे त्याच्यासाठी मी अदर पीपल्स मनी वापरतो, जी मला बँक देते, जे मला पब्लिक देतं, जे मला NBFCs देतात. आणि हे सगळं जेव्हा ॲज अ सिस्टीम चालतं तेव्हा तो एक बिझनेस तयार होतो. आणि त्यांनी प्रॉब्लेम कोणाचा सॉल्व्ह केला? आम जनतेचाच, ट्रान्सपोर्टचा. स्कूटर्स दिल्या त्यांनी सगळ्यांना, 2 व्हीलर्स दिल्या. सो दे हॅव ऑल्सो सॉल्व्ड अदर पीपल्स प्रॉब्लेम्स बाय डुईंग दिस. आणि ह्या सगळ्यामध्ये ते पैसा कमवत आहे, विच इज लिगल, विच इज एथिकल. बट दे आर, आता मगाशी आपण फर्स्ट पार्टमध्ये सांगितलं, इथे पण ते मेहनत करत आहेत, पण इथे शारीरिक ॲज वेल एज बौद्धिक मेहनत करत आहेत. आणि त्यांनी मोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहेत. आणि मोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले की ते मोठे होत आहेत, कारण मोठा पैसा आहे. जितका मोठा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह कराल तितका मोठा पैसा तुमच्याकडे येईल. दिस इज दी गेम ऑफ बिझनेस. दिस इज हाऊ दी बिझनेस वर्ल्ड रन्स. आणि एव्हरीबडी इज बेनिफिटेड. ज्याला नोकरी पाहिजे त्याला नोकरी मिळाली, ते नोकरी मिळाल्यामुळे त्याला पगार मिळाला, पगार मिळाल्यामुळे त्याच्या सगळ्या घरच्या लोकांना चांगलं लाईफ मिळालं, त्याला स्कूटर पण घेता आली, गाडी पण घेता आली. तो वो अपनी ज़िंदगी जी रहा है, बजाज अपनी ज़िंदगी जी रहा है, लोग अपनी ज़िंदगी जी रहे. काही लोकांनी शेअर घेतले, त्यांना शेअरमध्ये नफा झाला, त्याच्या बेसिसवर त्यांचं काय मुलांचं शिक्षण, लग्न जे काय झालं असेल. सो एव्हरीबडी इज, ही विन विन सिच्युएशन क्रिएट झाली. सो ह्या ठिकाणी घेतलेलं लोन, इज इट गुड? येस, इट इज व्हेरी गुड लोन. बिकॉज समबडी इज युझिंग हिज ब्रेन अँड मेकिंग एव्हरीबडी टू विन ॲट डिफरंट लेवल्स, बट इट्स एव्हरीबडी इज विनिंग. बरोबर. हे आपण जे म्हणतो ना सर की रिच डॅड पुअर डॅडमध्ये पण सांगितलं की असेट्स आणि लायबिलिटीज. सो काही जण गाडी घ्यायला लोन घेतात, मग घर पाहिजे, मग ते एकदम लक्झरियसच पाहिजे, त्यासाठी लोन घेतात. मग जसं आपलं हे एक्झाम्पल होतं त्याप्रमाणे लोक लोन घेतात हे खूप कमी आहे. काय सांगाल? म्हणजे आपण मोबाईल, साधं मोबाईल घ्यायचा असेल सर तरी पण 50,000चा मोबाईल आहे तर भेटतोय ना नो कॉस्ट, घेऊया असं एक. त्याचं कारण असं आहे की एक काळ असा होता जेव्हा लोनच मिळत नव्हतं. आजचा काळ असा आहे की जेव्हा लोन, बँका तुमच्या मागे मागे फिरत आहेत लोन देण्यासाठी. का? कारण लिक्विडिटी इज ॲट ऑल टाईम हाय. आणि बँकांनी जर लोन नाही दिलं तर त्यांचे धंदे चालणार नाहीत. त्यामुळे हे जे कॉन्व्हर्सेशन्स आहेत की तुम्हाला एक भारी फोन पाहिजे तुमची ऐपत नसताना, तुम्हाला एक भारी गाडी पाहिजे तुमची ऐपत नसताना, तुम्हाला परवडत नसताना, तुमच्या खिशामध्ये एवढेसे पैसे असताना पण तुम एक सपना देखो, ही जी हवा भरली जाते किंवा भारी घर घ्यावं, ही सगळी हवा भरण्याचं अनकॉन्शियस काम
हे बँकांचं चाललेलं असतं. बिकॉज दे वॉन्ट टू गिव्ह आउट दी मनी. कारण मी जर बँकेत एफ डी केली तर बँक मला 6% देणार आणि तीच एफ डी जेव्हा तुम्हाला होम लोन म्हणून दिलं जातं तेव्हा ते 9% मिळतं. आणि याला फ्रॅक्शनल बँकिंग म्हणतात. म्हणजे मी 10 रुपयाची एफ डी केली तर बँक समोर 90 रुपयाचं लोन देऊ शकते. तो लिव्हरेज RBIने त्यांना दिलेला असतो. सो फॉर देम इट इज अ मनी मेकिंग मशीन. सो बँकेच्या खुर्चीत बसून बघितलं तर लोन देणं अच्छा है क्या, येस पुण्य का काम है क्योंकि बैंक का पैसा बन रहा है. बट मी जर ॲज अ रेसिपियंट किंवा ॲज अ कॉमन मॅन मी बघितलं तर मी लोनचा विचार खूप सुज्ञपणे केला पाहिजे. अशाच गोष्टींना लोन घ्या ज्याची तुम्हाला गरज आहे आणि त्याच्यासाठी तुमच्याकडे अजिबातच पैसे नाही आहेत आणि त्यांनी तुमच्या लाईफवर खूप मोठा इम्पॅक्ट येणार आहे. गाडी तुमच्याकडे नाही आहे तर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरू शकता. अनेक लोक पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये आज फिरतात, जगभरात फिरतात. सो तुम्हाला अशी काही वेगळी शिंग फुटलेली नाही की तुम्हाला स्वतःची गाडी पाहिजे. पैसे असतील तर निश्चित घ्या, बट थिंक ट्वाईस, बिकॉज कार इज नॉट अ ॲसेट, कार इज अ लायबिलिटी. आणि मगाशी तुम्ही उल्लेख केला रॉबर्ट कियोसाकींचा. मी स्वतः पर्सनली ट्रेंड आहे रॉबर्ट कियोसाकींमधून आणि त्याच्यातनं मी हे शिकलो आहे की ह्या गाड्या घेणं, घर घेणं हे चुकीचं नाही आहे, पण त्याचा क्रम चुकतो. क्रम चुकतो म्हणजे काय, मी नोकरी धंदा व्यवसाय काहीतरी करतो, पैसे कमवतो आणि डायरेक्ट जाऊन गाडी घेतो. दॅट इज रॉंग. योग्य क्रम काय जो रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला आहे, मी तेच नोकरी धंदा व्यवसाय करीन, मी पैसे कमवीन, त्या पैशातनं मी मॅक्सिमम पैसे वाचवण्याचा प्रयत्न करीन, सेविंग करीन, ते पैसे गुंतवीन आणि त्या गुंतवणुकीवर जो फायदा होईल त्यातनं मी जाऊन गाडी घेईन, जे मी माझ्या लाईफमध्ये केलेलं आहे. मग मला ती पिंच नाही होणार, मला त्याचा त्रास नाही होणार हप्ते भरायचा, कारण त्या पैशासाठी मी काम नाही करते, माझा पैसा काम करतो. सो सूत्र काय की मी पण काम करणार, भरपूर काम करणार, कारण मला अक्कल आहे, मला नॉलेज आहे, मला कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे. भरपूर काम करून भरपूर पैसे कमवणार, त्या भरपूर पैशातले थोडेसेच पैसे वापरणार, भरपूर पैसे गुंतवणार, त्याच्यावर भरपूर पैसा जो तयार होईल, दुधावर जी साई येईल त्याच्यावर मग मी जाऊन गाडी बंगला सगळं करीन. बिकॉज दॅट इज नॉट गोइंग टू पिंच. बरोबर. हे सूत्र जर आपल्याला कळलं आणि हे आपण अवलंबलं तर प्रत्येक जणाला एक छान लाईफ मिळू शकते. सो सर, माझा अजून एक प्रश्न आहे याच्यामध्ये की खरंच म्हणजे रिच होण्यासाठी इन्कम जास्त असली पाहिजे का, की मला 2 लाख 3 लाख 4 लाख कमवायचे तेव्हाच मी अमीर बनल, की असं आहे की मी 10,000 इन्कम करून देखील सेविंग्स करून मी कुठेतरी 4-5 हजार सेव्ह करतो आणि त्यातून अमीर होऊ शकतो का? कारण की आपण जर म्हणलं ना की तुला अमीर व्हायचं आहे का, तर आपण मी कुठं एवढं कमवतो, मी तर 10,000 कमवतो, मी कसं काय होऊ शकतो? प्रत्येक जणाचा हा प्रश्न आहे. आणि जर आपण IT वर्ग बघितलं ना सर, आज लाख रुपये सर पगार आहे त्यांना, 1,00,000 2,00,000 30,00,000 40,00,000चं पॅकेज आहे, पण साधे 5,000 पण इन्व्हेस्ट करत नाही सर ते आज. किंवा आपण म्हणतो इन्व्हेस्टमेंट काय, तर ते आपण जर त्यांची हिस्ट्री बघितली, क्रेडिट हिस्ट्री, तर सिबिल स्कोअर डाऊन आहे, इतके सारे लोन्स आहेत, काय सांगाल, मॅरेज लोन असेल, एज्युकेशन लोन असेल, मग बरेचसे लोन आहेत जे अनवॉन्टेड आहेत. सो ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधी मी फॉर दी बेनिफिट ऑफ व्ह्युअर्स तुम्हाला उलटा एक प्रश्न विचारतो की जेव्हा तुम्ही म्हणता की मला श्रीमंत व्हायचं आहे किंवा अमीर व्हायचं आहे, तेव्हा व्हॉट इज एक्झॅक्टली दी डेफिनेशन? श्रीमंत म्हणजे काय? मला कधी कळेल की मी श्रीमंत झालो आहे? काय तुमचं याच्यावर काय मत आहे? सो बेसिकली जनरल सगळ्यांचं असतं की माझ्याकडे चांगली गाडी पाहिजे, चांगलं घर पाहिजे आणि बस, म्हणजे हे दोन्ही असेल आणि मला लाईफस्टाईल चांगली पाहिजे माझी, हे सगळं तिन्ही असलं तर मी श्रीमंत आहे बाबा. बरोबर. हा जनसामान्यांचा दृष्टिकोन आहे की एखाद्या माणसाकडे चांगली गाडी आहे, चांगलं मोठं घर आहे, 4-5 क्लब मेंबरशिप्स आहेत, तो चांगले ब्रँडेड कपडे घालून फिरतो, बरोबर, 2-4 फॉरेन ट्रिपं करतो अँड ही इज एन्जॉईंग हिज लाईफ, मोठ्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये जेवतो, म्हणजे तो श्रीमंत असेल. अनफॉर्च्युनेटली दिस इज नॉट ट्रू. दिस इज नॉट व्हॉट इज बिंग रिच. आपण या पिक्चरच्या मागे जातो म्हणूनच लोक श्रीमंत होऊ शकत नाही. खरं डेफिनेशन काय श्रीमंताचं? तर मला जगण्यासाठी जेवढा पैसा लागतो आहे, आज समजा माझ्या लाईफस्टाईलला, मी ज्या घरात राहतो आहे त्या घरावरचं होणारा खर्च, मी जी गाडी चालवतो आहे त्याच्यावर होणारं पेट्रोल, खाण्यापिण्याचा, सगळ्या माझ्या लाईफस्टाईलचा खर्च गोळाबेरीज करून असं समजा की 50,000 रुपये महिन्याला आहे, त्याच्यात माझं सगळं लाईफ व्यवस्थित चाललं आहे. हे 50,000 रुपये आणण्यासाठी आज मी काम करतो आहे. मी नोकरी करत असेन, मी धंदा करत असेन, मी सेल्फ एम्प्लॉयड असेल, ॲज अ डॉक्टर, ॲज अ वकील और वॉट एवर, बट मैं कुछ हाथ पैर मार रहा हूँ.
ते हातपाय मारल्यानंतरच हे 50,000 माझ्याकडे येत आहेत. ही परिस्थिती आहे. तर तो माणूस जो आहे तो श्रीमंत नाही. ओके. पण माझा खर्च 50,000 आहे. मी काम करतो आहे, मी तोच नोकरी धंदा व्यवसाय करतो आहे. पण मी जर उद्या सकाळी माझं जे काही दुकान चालू आहे नोकरी धंदा व्यवसायाचं ते उद्या बंद केलं तरी माझ्याकडे 50,000 रुपये येत राहतील काहीही न करता. मी सोफ्यावर बसून नुसते रिमोटचे बटणं दाबत बसलो पुढचे 5 वर्ष 10 वर्ष 20 वर्ष 25 वर्ष तरी माझ्याकडे 50,000 रुपये महिना येत राहतील. अशी सिस्टीम ज्यांनी बनवली आहे तो श्रीमंत आहे. सो पहिलं डेफिनेशन आपण क्लिअर करू की तुम्हाला कधी कळेल तुम्ही श्रीमंत झाले, तेव्हा कळेल जेव्हा तुमचा काम न करता होणारं उत्पन्न म्हणजे पॅसिव्ह इन्कम हे तुमच्या घर खर्चापेक्षा जास्त आहे. सिम्पल, हे क्लिअर आहे. आता असं इमॅजिन करा की 2 मित्र आहेत, त्यांनी ठाम निश्चय केला की आपल्याला श्रीमंत व्हायचं और उसके लिए जो पापड बेलने पडेंगे आपण बेलेंगे. बरोबर. त्यातल्या एका मित्राचा घर खर्च 25,000 आहे आणि एकाचा 1 लाख रुपये आहे. आपण हे जे डेफिनेशन बघितलं ह्याप्रमाणे श्रीमंत होण्यासाठी हा 25,000चा जो माणूस आहे तो काहीतरी करतोय आणि तो 1 लाखवाला करतोय. आपण काय बघितलं की ह्या दोघांना श्रीमंत झालं हे कधी कळेल जेव्हा त्यांचा पॅसिव्ह इन्कम विल बी मोर दॅन लाईफस्टाईल एक्सपेन्सेस. सो ज्याचा खर्च 25,000 आहे तो लवकर त्या स्टेजला पोचेल का ज्याचा खर्च 1 लाख आहे तो पोचेल? कोण पोचेल? आयडियली आपण जर बघितलं 1 लाख असं वाटतं अरे 1 लाख आहे म्हणजे तो पटकन अचीव करेल. नाही, तो तर खर्च आहे त्याचा 1 लाख. ओके. 25,000. 25,000 वाला, कारण त्याचा खर्च मुळात कमी आहे त्यामुळे त्याला पॅसिव्ह इन्कम 25,000ला जे जनरेट करायचं आहे त्याच्यापेक्षा 4 पट शक्ती याला लागणार आहे ज्याचा 1 लाख खर्च आहे. सो श्रीमंत होणं हा गेम इन्कमचा नाहीच आहे, इट इज अ गेम ऑफ एक्सपेन्सेस. आणि हे कोणीच शिकवत नाही, कोई स्कूल नाही सिखाता, कोई माँ बाप नाही सिखाते. सो तुम्ही जर तुमचे खर्च कमी करायला शिकलात आणि तुम्ही कमीमध्ये तुमचं सगळं भागवलं आणि ॲसेट्स तयार केले जे रॉबर्ट कियोसाकीने सांगितलेत आपल्याला आणि अशा सिस्टीम्स बनवल्या की मी पण काम करतो आहे, माझा पैसाही काम करतो आहे आणि तो पैसा ॲडिशनल इन्कम माझ्या खिशात टाकतो आहे, असं करून 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 एके दिवशी तो इन्कम 25,000च्या वर गेला की मी श्रीमंत झालो. तब तक 1 लाखवाला तो लगा हुआ है क्योंकि उसको त्याला मोठा डोंगर चढायचा आहे. सो द गेम ऑफ बीइंग रिच इज नॉट अबाउट इन्कम, इट इज अबाउट एक्सपेन्स. आणि धिस इज एक्झॅक्टली व्हाय यू नीड फायनान्शियल नॉलेज. आर्थिक साक्षरता ह्यालाच लागतात. आणि सगळं सिस्टीमचा ओघ कुठे आहे बघा तुम्ही. आईबाप मुलांना शाळेत घालतायत, भारी शाळा, भारी कॉलेज, भारी डिग्री, कशासाठी? ज़्यादा पैसे कमाओ. अरे उसको बताएगा कौन कि भाई खर्चे कम रखो. दॅट इज द सिक्रेट टू बिकमिंग रिच, नॉट इन्कम. बिकॉज अनफॉर्च्युनेटली तुमचा इन्कम वाढला की तुमचा खर्च वाढतो आणि तुमचा खर्च वाढला की तुमची श्रीमंत होण्याची शक्यता कमी कमी होत जाते. अँड दॅट इज़ व्हॉट इज़ द ट्रॅप. लगे हुए EMI के चक्कर में क्योंकि खर्चा बढ़ा रहे. आणि हे रुचत नाही लोकांना, पचत नाही. कारण मध्यमवर्गीय माणसाचं सॉफ्टवेअर काय सांगतं, आम्ही मजा कधी करायची, मग करत राहा मजा आणि होऊ नका श्रीमंत. एन्जॉय लाईफ, व्हॉट इज द प्रॉब्लेम. ओके. बट भांडे घासावे लागतील आयुष्यभर, काम करणं पडेगा. मी असं म्हणत नाही की काम करू नका, बट तो फ्रीडमच्या लेवलला तुम्ही पोचले की आता मला जेव्हा पाहिजे तेव्हा मी काम करू शकतो. आज जसं माझ्या आयुष्यामध्ये आहे, आय कॅन गो ऑन अ वेकेशन फॉर 100 days इन अ इयर. दॅट इज माय विल, दॅट इज द फ्रीडम दॅट आय हॅव क्रिएटेड. आणि हे मी कसं क्रिएट केलं, मला खूप डोकं आहे का? अजिबात नाही. मी एक डिसिप्लिन फॉलो केलं, पैसे इन्व्हेस्ट केले, त्या पैशावर साय साठू दिली, त्या साईवर मी मजा मारतो आहे आणि तो पॅसिव्ह इन्कम मला पोचतो. सो सिम्पल. सो जसं की सर तुम्ही ह्या पार्टमध्ये खूप सारे सांगितलं की एक्सपेन्सवर सगळा गेम आहे. सो एक्सपेन्स मॅनेज कसे करावे सर? कारण की जर मला समजा 25,000 पगार आहे, 30,000 पगार आहे, 1 लाख पगार आहे, एक्सपेन्सेस किती असले पाहिजे आणि किती कमी खर्चामध्ये मी माझं एक्सपेन्सेस मॅनेज करू शकतो, त्याचे काय अल्टरनेटिव्ह सांगाल का? कारण की प्रत्येकजण म्हणतं की नाही नाही मला माझं एक्सपेन्सेस एवढेच आहे, मला ते मी लाईफस्टाईल एक कॅरी करतो, ती मला करणं गरजेचंच आहे ड्यू टू द सोसायटी. सो सिम्पल लॉजिक असं आहे की एक्सपेन्सेस कमी करण्याचा एकमेव मार्ग आहे की तुम्ही जेव्हा खर्च करताय, तुम्ही 100 रुपये घेऊन दुकानात गेले, खर्च करताना स्वतःला एक प्रश्न विचारा की जी गोष्ट मी घेतो आहे ती माझ्या गरजेची आहे का हवी हवीशी वाटते.
आज तुम्हाला गाडी पाहिजे, चला प्रत्येकजण म्हणतो नाही नाही गाडी तो चाहिए ना बॉस. बरोबर. आता गाडीचं काम काय, पॉईंट एपासून पॉईंट बीपर्यंत तुम्हाला नेणं. तुमच्याकडे अल्टो आहे बरोबर, किंवा तुमच्याकडे गाडी नाही, तुम्ही रस्त्यावरनं असं चेक करता का कोण कुठल्या गाडीत फिरतो? यू डोंट जज. कोणाला पडली नाही कोण कोणची गाडी मी घुमराय. पण गाडी घेताना आपले विचार काय नाही, मला भारी गाडी पाहिजे. भारी गाडी पाहिजे पण आहे का पैसे? आणि ते पैसे तू मेहनत करून जर कमवले असतील, इट इज नॉट दुधावरची साय, तर यू आर गोइंग टू वर्क अगेन. बरोबर आहे. त्यामुळे खर्च त्याच गोष्टींवर करा ज्याची गरज आहे, आणि ज्या हव्याशा गोष्टी आहेत त्या थोड्या लांबणीवर टाका. दॅट इज कॉल्ड डिलेड ग्रॅटिफिकेशन. हे ज्या लोकांना जमतं तेच लोक श्रीमंत होतात, आणि त्यांना आपण नंतर श्रीमंत म्हणतो, आधी ते मध्यमवर्गीयच असतात, पण त्यांचा हा सेल्फ कंट्रोल आहे. सो जसं मी मगाशी म्हटलं की एक्सपेन्स हा गाभा आहे श्रीमंत होण्याचा, त्याच्या अजून आतली गोष्ट आहे सेल्फ कंट्रोल. जर मी एक्सपेन्सेस कंट्रोल नाही करू शकलो आणि दरवेळेस मला इन्कम जास्त दिला की माझा खर्च वाढतो, तर मी श्रीमंत होण्याचे माझेच चान्सेस मीच खराब करतो आहे बाय माय ओन हॅबिट. इट इज नथिंग टू डू विथ दी मनी आय एम अर्निंग. बरोबर. सो जर तुम्ही एक्सपेन्स मॅनेज करू शकले, जर तुम्ही सेल्फ कंट्रोल ठेवू शकले की ही गोष्ट मला हवीशी वाटते, पण उद्या मिळणाऱ्या मोठ्या बक्षिसासाठी, रिवॉर्डसाठी मी आजचा छोटा रिवॉर्ड सॅक्रिफाईस करायला तयार आहे, ही मानसिकता तुम्ही तयार केली तर 10 वर्ष इज मोर दॅन सफिशियंट. कोणी पण होऊ शकतं श्रीमंत. त्याला अक्कल लागत नाही ना पैसा लागतो, डिसिप्लिन 100% लागतं, आणि हे डिसिप्लिन शाळेत शिकवत नाहीत. ओके. सर जसं की 2011मध्ये एक केस झाली होती, कोण बनेगा करोडपतीमध्ये एक व्यक्ती आहे सुशील कुमार म्हणून. सो त्यांनी कुठेतरी 5 करोड रुपये जिंकले होते त्या सीझनमध्ये, आणि खूप सारी प्रसिद्धी झाली, त्याला खूप सारे पैसे मिळाले. आपण म्हणू टॅक्स वगैरे सगळं कटवून 2-3 करोड आले असतील त्याला. सो आज जर सिच्युएशन बघितली ना, तर तो त्या स्कूलमध्ये परत शिकायला गेला आहे ज्या स्कूलमध्ये तो करोडपती व्हायच्या आधी होता. सो ह्या केसमधून सर तुम्हाला काय शिकायला भेटलं, आणि जे व्ह्युअर्स आहेत त्यांनी काय शिकलं पाहिजे या केसमध्ये, की अचानक जेव्हा पैसा येतो तेव्हा माणूस कुठंतरी तो असंच उडून टाकतोय विदाऊट एनी नॉलेज. जर हाच व्यक्ती, जर तुमच्याकडे ते आले असते करोड रुपये, तर तुम्ही काय केलं असतं सर? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, आणि मी असं म्हणेन की हा एक सामाजिक प्रश्न आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण जेवढं महत्त्व पैशाला देतो तेवढं महत्त्व आपण नॉलेजला देत नाही. कुठलं नॉलेज? पैशाबद्दलचं नॉलेज, फायनान्शियल लिटरसी. सो हे असं का झालं त्या व्यक्तीच्या? अनफॉर्च्युनेट आहे, बट दिस इज व्हॉट हॅपन्स, अँड दिस विल हॅपन टू मोस्ट पीपल इन दी वर्ल्ड. कारण त्यांच्याकडे नॉलेज आहे, कारण त्यांच्याकडे पैसे आलेत पण नॉलेज आलेलं नाही पैसे हाताळण्याचं. कारण जगामध्ये 2 मोठे प्रॉब्लेम आहेत पैशाचे. पहिला प्रॉब्लेम आहे पैशाची कमतरता, नॉट इनफ मनी, आणि दुसरा प्रॉब्लेम आहे अति पैसा, टू मच मनी. हे दोघंही प्रॉब्लेम आहेत. पण ज्या माणसाला आत्ता पैशाच्या कमतरतेचा प्रॉब्लेम आहे तो असा विचार करतो की अति पैसा हे त्याचं सोल्युशन आहे. अनफॉर्च्युनेटली इट इज नॉट, इट इज ऑल्सो अ प्रॉब्लेम. पण कमी पैशाचा प्रॉब्लेम हाताळण्यासाठी जो मेंदू लागतो तो मेंदू घेऊन जर माझ्याकडे अति पैसा आला तर वो होनेवाला नाही आहे. मेरा सॉफ्टवेअर करप्ट हो जाएगा, आणि समाजामधले जे लोक आहेत ते माझे पैसे ओढून घेऊन जातील, मला कळणारच नाही किधर से आया और किधर गया. अँड दिस इज व्हॉट हॅपन टू दिस पर्सन. सो करायचं काय? ह्याला सोल्युशन एकच आहे, तुम्ही फायनान्शियल नॉलेज घ्या. तुम्ही 40 ते 50 तास आठवड्यातनं काम करता पैसे कमवण्यासाठी. आता ते पैसे कसे मॅनेज करायचे, त्याची गुंतवणूक कशी करायची, ह्या सगळ्याबद्दलचं नॉलेज घेण्यासाठी आठवड्याला 1-2 तास तर द्या. ते आपण देतच नाही ना. आपण एक्सपर्टकडे जातो, आपण स्वतःलाच एक्सपर्ट समजतो. सो दॅट इज नॉट पॉसिबल. सर असं पण खूप वेळा होतं की मी पण पर्सनली जर सांगितलं ना, तर मी वयाच्या 19-18 वर्षी सर इन्व्हेस्टिंग चालू केली आहे. व्हेरी गुड. आणि त्यामध्ये एक प्रॉब्लेम मी आला की मी आत्ता अराऊंड 4-5 वर्ष, 5-6 वर्ष झालेत मला इन्व्हेस्टिंग करून. आणि त्यामध्ये मी जेव्हा माझ्या फ्रेंड्सला सांगतो की अरे तू पण इन्व्हेस्टिंग चालू कर किंवा असं काय, तर ते एक जनरल माइंडसेट मी बघतोय लोकांमध्ये की अरे माझ्याकडे आत्ता इन्कम सोर्सच नाही आहे, अरे मी तर अजून कमवत पण नाही आहे रे, मी अजून काहीच कमवत नाही आहे, मी आत्ताच जॉबला लागलो आहे, मग अजून तर माझी इन्कम वाढली तेव्हा बघूया ना, जेव्हा माझ्याकडे पैसे येतील ना मी तेव्हा बघेल. असं एक वेगळंच विचित्र मला जाणवते की असं माइंडसेट आहे की जेव्हा पैसे येतील तेव्हा वेल्थ मॅनेजमेंटकडे बघू, आत्ता काय गरज आहे, असं आहे काय?
सेम आहे. अगेन नॉलेजचाच प्रॉब्लेम आहे की पैसे कधी येतील ते माहीत नाही, कारण पैसे आले की खर्च वाढणार आहेत. सो तो त्या सर्कलमध्येच फिरत राहणार आहे. इट इज अ रॅट रेस. सो जसं आपण म्हणतो की पूर्वी ते गुऱ्हाळ असायचं ऊसाचं आणि त्याला तो बैल फिरायचा, तर तो बैल तिथं गोलगोलच फिरायचा. त्याचे आजच्या मॉडर्न त्या बैलाला आपण स्मार्टवॉच लावलं तर त्याच्या स्टेप्स खूप येतील, 10,000 स्टेप्स झाल्या, पण तो गया किधर बी नाही. सो असं काहीतरी आयुष्याचं आपलं डिझाईन झालं आहे. तो गोलगोल 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 फिरतो आहे, कारण तो इतका वेळ काम करतो आहे आणि इतका त्या कामामध्ये तो अडकलेला आहे की तो त्याच्या बाहेर येऊन विचारच करत नाही की मी नक्की काय करतो आहे. सो रॉबर्ट कियोसाकीने सांगितलं की मनी इज अ इल्युजन. सो मनी इज नॉट रिअल. खोटा आहे पैसा. तो जर त्याच्यात त्यांनी उदाहरण दिलं की गाढवापुढे ते गाजर धरलेलं आहे आणि तो मालक जो आहे त्यांनी त्या काठीला गाजर बांधले, तर गाढव काय करते, त्या गाजराच्या मागे जाते, कारण त्याला ते गाजर हवं आहे. तर तो इट इज ओनली फॉलोईंग दी कॅरेट. पण तो मालक कुठे चालला आहे, जिथे त्याला जायचं आहे, क्योंकि उसके हात में कंट्रोल आहे. सो तुम्ही मालक आहात का गाढव आहात हे चेक करा, और तुम्ही कशाला चेस करताय. सो तुमच्याकडे आज 5,000 आहेत का 5 लाख आहेत यांनी काहीच फरक नाही पडत. कारण महत्त्वाची गोष्ट काय, तुम्ही किती पैसे कमवता ह्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे त्यातनं तुम्ही किती सेव्ह करता, आणि त्या सेव्हिंगमधनं किती पैसा तुमच्यासाठी काम करतो, तो इन्व्हेस्ट होतो, ते खरं महत्त्वाचं आहे. आणि मग माझा जेव्हा पगार 2092 साली मी जेव्हा लागलो 1992मध्ये नोकरीला, तेव्हा माझा पगार 2700 रुपये होता. त्यातनं मी 1500 रुपये वाचवायचो. सो आजही कोणतरी असेल 2700 रुपये कमवणारा, सो ही शुड सेव्ह ॲटलिस्ट, अगदी 1500 नाही, तुम्ही 200 रुपये तो बचाव, 500 तो बचाव. ती माइंडसेट तर ठेवा. आज आपल्याकडे तरी आहे भारतात माइंडसेट, परदेशात तर 0% सेविंग आहे. तो रस्ते पे आ जाते, नोकरी गेली की डायरेक्ट भिका मागा. ओके. सर जसं की आत्ता आपण मोबाईलच्या शोरूममध्ये गेलो ना सर, 1-1 लाखचा आयफोन सर फक्त पॅन कार्डवर दिलं जाते. म्हणजे इतकं सोपं केलं आहे ना की ठीक आहे ना, तुमच्याकडे पैसे नाही ना, मोबाईल पाहिजे ना, हे घ्या 1 लाखाचा आयफोन आहे तुमच्याकडं, नो कॉस्ट EMI, फक्त 500-600 रुपये आत्ता द्या आणि बाकीचं 24 म्हणजे आपण म्हणते ना की 2 वर्षाचा हप्ता करा, 2,500-3,000 रुपये आणि आयफोन घेऊन जावा. कुठेतरी हे बँकेचं ट्रॅप वाटतं सर तुम्हाला, की कुठेतरी इतकं सिम्पल झालं आहे ना. मग आपलं समजा बजेट, आपण जेव्हा मॉलमध्ये जातो ना की आपलं बजेट असतं मोबाईलचं 30,000, आपण कुठेतरी ते गृहीत धरलं असतं की माझं बजेट 30च आहे बरं का. पण तिथं गेल्यानंतर म्हणतो अहो सर नो कॉस्ट EMI भेटते, तुम्हाला इंटरेस्ट द्यायला लागत नाही आहे, घ्या की आयफोन, मग काय प्रॉब्लेम आहे, थोडंसं वाढवा बजेट. आणि मग कुठेतरी त्याच ट्रॅपमध्ये सर आपण आणि आयफोन घेऊन येतो सर आपण, आणि सगळ्यांना सांगतो अरे नाही नो कॉस्टवर आहे, मला व्याज तर नाही भरायला लागत आहे. मग कुठेतरी आपण स्वतःला स्मार्ट दाखवतो की बघा मी नो कॉस्टवर घेऊन आलो, फक्त 500 रुपये भरून आलो. काय सांगाल या, आणि 2-2 वर्ष हप्ते भरतो सर आपण. येस, अनफॉर्च्युनेटली दिस इज अ ट्रॅप फॉर दी सिम्पल रिझन दॅट ह्या सगळ्या मोठ्या कंपन्यांचा अजेंडाच हा आहे की तुम्हाला शॉपिंगचं व्यसन लावणे, जे ड्रग्सच्या व्यसनापेक्षा पण भयंकर आहे. कारण ह्यांनी तुम्ही स्वतःच्या खिशातले पैसे सातत्याने इतर थर्ड पार्टीजला काढून द्यायचा स्वतःचाच तुमचा उपक्रम राबवता. सो डेट किंवा लोन इट इज कन्सिडर्ड मॉडर्न डे स्लेव्हरी. पूर्वीच्या काळी, आज एक 100-200 वर्षापूर्वी जर आपण गेलो, जेव्हा पिरॅमिड बांधले असतील, आता तो काळ मी टाईमलाईन चुकली असेल, बट त्यावेळेस पिरॅमिड कसे बांधले गेले, आफ्रिकेतनं लोकांना बळजबरी पकडून आणलं, दोरखंडांनी बांधून, चापकानी मारून आणि ते मोठे मोठे दगड त्यांना ओढायला लावले. बरोबर, काही लोक ते करताना इंजर झाले, काही लोक मेले, ते नवीन लोक आणले, त्यांना मारून दॅट इज स्लेव्हरी, फिजिकल स्लेव्हरी. आणि त्यावेळेस त्या स्लेव्सला काम करण्यासाठी भाग पडावं लागायचं, फोर्स करावं लागायचं, चापकाचे फटके द्यावे लागायचे. बरोबर, कारण त्यांची इच्छा नसायची. आज हे चापकाचे फटके थांबलेत, ते दोरखंड गायब झालेत. आज आपण आपलीच मुंडी देऊन टाकतोय डायरेक्ट, दॅट इज लोन. की ही 1 लाख रुपये घ्यायची गोष्ट माझी ऐपत नाही आहे, मग मी का घेतो आहे, कारण मला मिरवता येईल की मेरे पास आयफोन आहे, मेरे पास आयफोन आहे, हो मैं ये करूंगा. ते माझ्या डोक्यात घुसवून टाकलं की असं मिरवणं म्हणजे इट इज सक्सेस, हे खूप भूषण आहे, हे खूप चांगलं आहे, इट इज अ स्टेटस सिम्बॉल. काय का सिम्बॉल, इट इज अ इलेक्ट्रॉनिक गॅजेट, युजलेस स्टफ. बट ते तुमच्या डोक्यात कंडिशनिंग करून घुसवलं की आयफोन इज इक्वल टू स्टेटस सिम्बॉल. अभी तुम्हारा दिमाग हो गया करप्ट. आता तुम्ही लायकी नसताना घेऊन आले 1 लाखाचा फोन, आणि नाऊ यू हॅव बिकम अ स्लेव्ह टू दी बँक टू पे द EMI. अँड यू डोंट इवन अंडरस्टँड इट.
कोई चाबुक नहीं मार रहा है तुमको, तुम खुद ही बोल रहे मी भरतो नाही EMI, मी भरतो नाही EMI. का? कारण मला मिरवायला मिळते. कारण डोक्यात इक्वेशन काय बसवले, आयफोन इक्वल टू स्टेटस सिम्बॉल. हे ज्याला कळत नाही तो ही बिकम्स अ स्लेव. ज्याला कळतं त्याला काहीच पडली नाही, तो नामानिराळा आहे, तो त्याचं आयुष्य शांततेत जगतोय, तो कुठे येऊन बोंबलत नाही. बिकॉज ही नोज दॅट ही इज गॉट दॅट इमोशनल कंट्रोल. पुन्हा त्याच पॉईंटवर येतो आपण, सेल्फ कंट्रोल. मी माझे इमोशन कंट्रोल करू शकतो का? तो आयफोन मिरवायचे आणि मला आयफोन नसला माझ्याकडे त्यांनी काहीच नाही फरक पडत. एकेकाळी नोकियाचा फोन 15,000 रुपयाला यायचा, त्याच्यातनंही समोरच्याला तोच आवाज जायचा. आता आयफोन घेऊन एखादी बेसूर मुलगी बोलली तर काय लता मंगेशकरचा आवाज जाणार आहे? नाही, वही होनेवाला आहे. बरोबर. बट लगे हुए आपण. सो बेसिकली आपण एक डिस्कस केलं होतं पॉईंट की वॉन्ट्स वर्सेस नीड, म्हणजे गरजा किती, गरजा वर्सेस आपण इच्छा आपण म्हणतो ना त्याबद्दल. तो ह्यामध्येच मला डिटेलमध्ये जाणून घ्यायचं होतं की अशा कुठले गोष्टी आहेत ज्या आपल्याला गरजेच्या आहेत आणि आपल्या इच्छा आहेत. कारण की आपण असं पण नाही वाटलं पाहिजे की फक्त आपण चिंगूसपणा करून सेव्ह करतो आणि इन्व्हेस्ट करतो आहे. कुठेतरी ती लाईफमध्ये जगण्याची मजा पण आली पाहिजे की आपल्या ज्या इच्छा आहे, मला गाडी घ्यायची, मला आयफोन पाहिजे जसं आपण बोलतो आहे, पण ते घेण्याची टायमिंग चुकते सर कुठे. एक्झॅक्टली. काय सांगाल त्यावर? सो वॉन्ट्स वर्सेस नीड्स हे डिस्टिंक्शन करणं इन इटसेल्फ इज अ टास्क. सो वॉन्ट काय? उदाहरणार्थ रोटी कपडा मकान. आपण जेवण मिळालं पाहिजे, वॉन्ट आहे. आता समजा जेवणात मला आज मसाला डोसा पाहिजे, बरोबर. ऑप्शन्स काय आहेत? मी रस्त्यावरच्या ठेल्यावर मसाला डोसा खाऊ शकतो, 30-40 रुपयाला मिळेल. मी एका प्रॉपर उडपी हॉटेलमध्ये जाऊन खाऊ शकतो, 100 रुपयाच्या आसपास प्लस मायनस समथिंग. किंवा मी एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये ताजमध्ये जाऊन तोच डोसा खाऊ शकतो. डोसा बदलतो आहे का? नाही. फारसा नाही. बरोबर. हा पण तांदूळाचं पीठ वापरतो आणि तोही तांदूळाचं पीठ वापरतो. थोडंफार हायजिनिक हे ते 19-20 असेल, पण असं काही नाही की रस्त्यावरच्या ठेल्यावर जे खातात ते रोज मरतात, असंही नाही. सो डोसा इज सेम बट एक्सपिरियन्स इज डिफरंट. द क्वेश्चन इज, ताजमध्ये डोसा खाणं योग्य आहे का? आय डोंट नो. अयोग्य आहे का? मला माहीत नाही. बट तो डोसा खाण्यासाठी जे 500 रुपये तुम्हाला लागणार आहेत ते कुठून येत आहेत? मी नोकरी करतो आहे, माझा 1 लाख पगार आहे, मला ठेल्यावरचा डोसा पण 30 रुपयात परवडतो, मला हा पण परवडतो, एका उडपी हॉटेलमधला 100-125 रुपयाचा आणि 500 रुपयाचा ताजचाही डोसा परवडतो. आता याच्यापैकी गरज कुठली आहे माझी? डोसा ही गरज आहे. बरोबर आहे. चांगला हायजेनिक डोसा जो उडप्याच्या हॉटेलमध्ये 1.25 लाख, हवा असं वाटणारा कुठला आहे? ताजमध्ये. पण जर मी ताजमध्ये रोज जायला लागलो तर माझा 1 लाख रुपयाचा पगार मला कमी पडेल. पण माझा टार्गेट आहे की ताज में डोसा खाऊंगा मैं. मग मी एक सिस्टीम बनवतो. मी आज लगेच उठून नाही जात ताजमध्ये. मी एक सिस्टीम बनवतो, त्या 1 लाख रुपयातले काही पैसे जमा करतो, मी ते साठवतो, त्याला इन्व्हेस्ट करतो एका प्रॉपर एक्सपर्टच्या माध्यमातून, त्याच्यावरती परतावा जनरेट करतो आणि त्या परताव्यावरती मला रोज एक अशी सिस्टीम तयार होते की रोज मला 500 रुपये मिळतील. मग मी रोज जाऊन डोसा खाऊ शकतो. कारण ते जे 500 रुपये आता मी कमवतो आहे त्याच्यासाठी मी नाही काम करते, माझा पैसा काम करतो. तर तुम्ही जे मगाशी म्हणले की क्रम चुकतो आहे, तर तो क्रम काय आहे? तर तो क्रम हा आहे की पैसे कमवा, त्यातले थोडेसे पैसे वापरा, जास्तीत जास्त पैसा कामाला लावा, कामाला लागलेल्या पैशावरती मग जी मलाई येईल दुधावर त्याच्यावर मजा मारा. आणि ती मजा तुम्ही 1 लाखाची मारली का 10 लाखाची मारली का 50 लाखाची मारली त्यांनी काहीच फरक नाही पडत. देन दी साईज डझंट मॅटर. बट तुम्ही अर्निंगमधनं जर डायरेक्ट मजा मारायला गेले तर त्याचा जो कॉन्सिक्वेन्स आहे तो घातक होऊ शकतो. 1 लाखाचा पगार आहे, आत्ता काल परवाची गोष्ट आहे, माझा एक क्लायंट आहे, त्याचा जो टोटल त्याच्याकडे असलेले पैसे आहेत त्याच्यापैकी 50% त्याला गाडी घ्यायची, विच इज ऑन अ सुसाईड मिशन, विच इज व्हेरी डेंजरस. पण त्यांनी जी गुंतवणूक केली आहे त्याच्यावरती त्याचा जो नफा झाला आहे त्याच्या 50%ची त्यांनी गाडी घेतली तर त्याचा इम्पॅक्ट कमी होणार आहे. पण पूर्ण गुंतवणुकीच 50% त्यांनी टाकून दिले गाडीत तर डेंजरस गेम आहे. सो ह्या पद्धतीने तुम्हाला नीड्स आणि वॉन्ट्सचं डिस्टिंक्शन करता यायला पाहिजे. आणि रिच लोक त्यांचे वॉन्ट्स पोस्टपोन करतात. दिस इज द कॅरेक्टर, द फायनान्शियल कॅरेक्टर ऑफ रिच पीपल, दॅट दे कॅन पोस्टपोन देअर वॉन्ट्स टिल अ टाईम वेन दॅट दुधावरची साय विल हेल्प देम टू बाय दॅट वॉन्ट. तोपर्यंत ते ढकलू शकतात, पोस्टपोन करू शकतात. आणि ही कुवत गरिबाची आणि मध्यमवर्गीयाची नसते मानसिकदृष्ट्या. ओके. सो सर,
अजून एक मोठी प्रॉब्लेम आपण समाजामध्ये बघतोय की प्रत्येकजण आज ज्यांनी पण फ्लॅट्स घेतलेत, जे पण आज घरं घेतलेत, ते प्रत्येकजण आज सर होम लोनच्या ट्रॅपमध्ये आहे कुठंतरी. 20 वर्ष, 30 वर्ष, 25 वर्ष आज ते हप्ते भरतात आहेत. आणि काय सांगाल याबद्दल, म्हणजे सिच्युएशनबद्दल, की कुठं कुठं 30-30 वर्ष ते हप्ते भेटतात आहेत. कुठंतरी अशी सिच्युएशन आहे की तो मालक स्वतः म्हणजे आपण म्हणतो की आज ह्या जगातच नाही आहे, पण तरी पण ते हप्ते चालू आहेत. राईट. अशी सिच्युएशन आहे आणि कुठेतरी त्यांच्या फॅमिलीला हे सफर करायला लागते. सो काय सांगाल की फ्लॅट जेव्हा एखादा व्यक्ती घेतोय, सो कुठल्या गोष्टी त्यांनी लक्षात ठेवल्या पाहिजे, आणि हे जे ट्रॅप आहे आपण म्हणतो की 20-30 वर्ष फेडतोय आपण फ्लॅटचे हप्ते, काही ट्रिक्स आहेत किंवा काही सजेशन आहेत का जे लवकर आपण त्याला फेडू शकतो, जेणेकरून जे आज तुम्हाला व्ह्यूवर बघतात ते खरंच त्यांनी आत्ता रिसेंटलीच लोन घेतले, हाऊस लोन घेतले, आणि त्यांना आता हे काही सजेशन द्याल की ते जेणेकरून लवकर फिटेल ते, असं काय? घराच्या बाबतीत 2 रूल मी सजेस्ट करेन. एक, लोनवर घर घेऊ नका. अच्छा. आणि जर लोन घेतलं तर ते वेळेआधी फेडू नका. वेळेआधी फेडू नका. हां. सो ज्या लोकांना असं वाटतं की लोन फेडण्याची माझी ताकद आहे, त्यांनी पहिल्या 3 ते 4 वर्षात ते लोन फेडून टाकावं. तेवढी ताकद कोणाची नसते, नाही तर तो लोन घेणारच नाही. जो 3 वर्षात अख्खं लोनचे पैसे भरू शकतो, तो 3 वर्ष थांबून ते घर अख्खं घेऊन टाकेल. बरोबर आहे. सो तो वर्ग 1% असेल. आता पहिली गोष्ट, घर घेऊ नका असं मी का म्हणतो, कारण आज समजा पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, नाशिकमध्ये, कुठल्याही एका चांगल्या सिटीमध्ये मी एखाद्या घरात राहिलो तर तिथे भाडं किती लागतं मला. एखादा मालक आहे, समजा 1 कोटीचं घर आहे, तर भाडं हे साधारण 2.5 ते 3% हे भाड्याचा रेट आहे. 3% इज दी रेंटल यील्ड. सो 1 कोटीचं घर असेल तर 3% म्हणजे किती झाले? 3 लाख रुपये वर्षाचे. 3 लाख म्हणजे महिन्याचं किती झाले? साधारण 25,000 रुपये भाडं झालं. आता माझा जो कोणी मालक आहे, कुलकर्णी देशपांडे XYZ, त्याचा चेहरा मला आवडत नाही. म्हणून मी, आणि माझ्या डोक्यामध्ये हा भुंगा घुसवलेला आहे की स्वतःचं घर नाही आहे तुझं, स्वतःचं घर नाही आहे. आणि ते भुंगे घुसवायचे कार्यक्रम सगळे करतात. आपले आईबाप करतात, आपली बायको करते, आपले मित्र करतात, आपल्या कंपनीतले लोक करतात. अरे तेरा खुद का घर नाही आहे, निकम्मा आहे, निकम्मा आहे, निकम्मा आहे. ते बॅकग्राऊंड म्युझिक दिलं लावून तुमच्या मागे. मग तुम्ही काय करता? आता माझं स्वतःचं घर आहे, मग तुम्ही जाता बँकेमध्ये, HDFC बँक, SBI बँक, फलाना ढिकाना गेले. आता तेच घर 1 कोटीचं, पैसे तर तुमच्याकडे तसेही नाही आहेत. बरोबर आहे. 10 लाख असतील. मग तो काय करतो माणूस? 90 लाखाचं लोन घेऊन टाकतो. 90 लाखाचं लोन घेतलं की हप्ता किती झाला? 80,000 रुपये. आणि मग तो लोकांना काय सांगतो, त्याची बायको पण सुखावते, अरे वा आपलं स्वतःचं घर झालं. पोरं पण म्हणतात स्वतःचं घर झालं, आईबापही म्हणतात स्वतःचं घर झालं. समाजालाही ते तेच सांगतात, हमारा खुद का घर आहे, वास्तुशांती करतील, फर्निचर भरतील, सब चकाचक करेंगे और फिर चुपचाप EMI भरेंगे. तुमचं स्वतःचं घर नाहीच आहे ते. तुम्ही कोणाला फसवताय? स्वतःला. कारण आधी तो कुलकर्णी देशपांडे XYZ हा मालक होता, व्यक्ती मालक होता. आता तुम्ही संस्थेला मालक केलं, ICICI बँक, HDFC बँक और वॉट एव्हर. आणि ती संस्था, पहिले तो मालक 25,000 रुपये घ्यायचा, आज ती संस्था 80,000 घेत आहे. आणि ह्या सिच्युएशनला तुम्ही सांगता स्वतःचं घर आहे. एक वेळ तुमच्याकडे पैसे नसले, तुमची नोकरी गेली, तर तुम्ही त्या कुलकर्णी देशपांडेच्या पायावर डोकं ठेवून लोळून घेतलं तर तो 2 महिने भाड्यासाठी थांबेल. बँकेला थांबवून दाखवा मला. त्यांना काही घेणं देणं नाही तुमच्या लाईफमधलं. तुम्ही बर्बाद झाले तरी चालेल, हमारे पैसे डालो. नाहीतर घर जप्त. कोविडमध्ये आपण बघितलेलं आहे, 2 महिने मोरॅटोरियम दिला, लोकांच्या तोंडाला चुना लावला आणि परत व्याज वसूल केलेलं आहे. बिकॉज दी इन्स्टिट्यूट डझंट केअर अबाउट युअर लाईफ. दे ओनली केअर अबाउट देअर बिझनेस. They mind their own business, you mind yours. So if you cannot afford a house, don't buy a house. And for God's sake, लोकांना फसवू नका हे सांगून की ते माझं घर आहे. ते घर तुमचं 20 वर्षांनी होईल, जेव्हा तुमचा शेवटचा हप्ता फिटणार आहे. 2 हप्ते बुडवून पहा, तुम्हाला कळून जाईल लायकी की घर तुमचं आहे का नाही. आणि ही वस्तुस्थिती जोपर्यंत तुम्ही मान्य करत नाही, तोपर्यंत तुम्ही EMIसाठी रडत राहाल, बोंबलत राहाल, स्वतःला फसवत राहाल, जगाला फसवत राहाल. सर ह्याच्या आधी पण आपण सर हा टॉपिक डिस्कस केलेला आहे. व्हेरी तुम्हाला पण कॉन्ट्रोवर्शियल. माहिती आहे की इतके खतरनाक कमेंट आहेत त्याच्यावर की सर तुम्हाला काय माहिती आहे भाड्याच्या घरात राहायला, तुम्ही कुठं भाड्याच्या घरात राहिले, तुम्ही कुठल्या घरात राहता मग ते सांगा. किंवा त्याच्यामध्ये असेल की आम्हाला पोरगीच देत नाही सर, मग आम्ही आता यंग एजमध्ये आणि मग आम्हाला लग्न करायचं आहे. मग मुलीकडचे घरचे स्पेसिफिक डिमांड करतायत, त्यांची पण खरं तर चूक नाही आहे, पण
मुलींच्या घरातले डिमांड करतात की मुलाचं स्वतःचं घर नाही आहे, तर आम्ही कसं देऊ त्यांना? कारण ते कंडिशनिंग या लेवलला झालं आहे की स्वतःचं घर नाही म्हणजे तुम्ही युजलेस फेलो, हे कंडिशनिंग झालं आहे. आणि मी आधीच्या एका पॉडकास्टमध्ये सांगितलेलं की कुठेतरी छोट्या गावात आईवडील खूप मेहनत करून त्या मुलाला इंजिनियर डॉक्टर बनवतात, तो पुण्या मुंबईसारख्या मोठ्या शहरात जातो, मग हे असं काहीतरी कार्यक्रम करतो, 1 कोटीचा फ्लॅट घेतो, 90 लाखाचं लोन करतो, आणि मग जेव्हा लग्नाची बैठक होते, अट्टहास काय की स्वतःचं मुलाचं घर झालं की लग्न होईल, मग चांगली एक मुलगी मिळते, बैठक होते, आणि बैठकीला त्या मुलाचे आईवडील काय सांगतात, आमच्या मुलाचं पुण्यामध्ये मुंबईमध्ये घर आहे, स्वतःचं 1 कोटीचा फ्लॅट आहे. वस्तुस्थिती काय, त्यांनी काय सांगायला पाहिजे, आमच्या मुलाचा 1 कोटीचा फ्लॅट आहे जो त्यांनी 90 लाख रुपये लोनवर घेतलेला आहे, त्याची एकमेव नोकरी आहे, ती नोकरी गेली तर तो तर रस्त्यावर येईलच, तुमच्या मुलीलाही रस्त्यावर घेऊन येईल, हे सांगतील का? ॲक्च्युअल परिस्थिती ही आहे. आणि तो गपगुमान माणूस पुढचे 20 वर्ष खाली मान घालून नोकरी करत राहतो, लाचारी पत्करत राहतो. का? कारण तिथं बंदूक ठेवली. आणि तुम्ही मला सांगता भाडेकरू त्रास, घरमालक त्रास देतो, बँकेचा त्रास तुम्हाला दिसत नाही? बँकेचे स्वतःची माणसं नाही आहेत त्रास द्यायला, तुमचा बॉस तुम्हाला ऑफिसमध्ये त्रास देईल, कारण तुमच्या डोक्यावर EMI आहे, तुम्ही काहीच करू शकत नाही. तुम्हाला एंटरप्राइझिंग नेचर आहे तुमचं, तुम्हाला बिझनेस चालू करायचा आहे, तुम्ही करू शकत नाही, हप्ते कोण भरेल? हा त्रास खूप मोठा आहे. एक वेळ मालकाने त्रास दिला तर तुम्ही घर बदलू शकता, ह्या त्रासाला काय बदलाल? गपचूप मान खाली घालून ती मजुरी करा, स्लेवरी पत्कारा, अँड स्टील स्माईल, मेरा खुद का घर है, किसको फसा रहे हो? आणि ही जी किंमत तुम्ही मोजताय ही खूप मोठी आहे, आणि ही जर तुम्हाला मोजायची सवय लागली तर ओन्ली गॉड कॅन सेव्ह यू. आणि म्हणून लोकांना या कॉन्व्हर्सेशनमध्ये जायचं नाही, आणि म्हणून त्यांचं जे फ्रस्ट्रेशन आहे ते त्या कॉमेंट्समध्ये काढतायत. कारण ही वस्तुस्थिती तुम्हाला मान्यच करायची नाही की मी स्वतःच्या घरात राहतच नाही आहे, मी भाड्याच्याच घरात राहतो आहे, आणि मी मूर्खासारखा 2.5 ते 3 भाडं देतो आहे, इतका मी हुशार आहे. दिस इज़ दी वस्तुस्थिती. और वो कोई मानना नहीं चाहता, तो मेरे को गाली दे के तुम्हारा प्रॉब्लेम सॉल्व होता है तो दो गाली, मला काहीच फरक नाही पडणार आहे. पण तुम्ही जर विचार केला आणि तुम्ही सुज्ञ झाले तर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व होणार आहे. तुम्ही कॉमेंट्समध्ये काहीतरी वेडवाकडे लिहिल्याने माझ्या लाईफमध्ये थोडी प्रॉब्लेम होतो आहे, वो तो अपनी गलती, तुम्ही तुमची स्वतःची अक्कल पाजळताय. यू आर शोईंग दॅट यू डोंट वॉन्ट टू थिंक, यू आर शोईंग दॅट यू डोंट वॉन्ट टू बी फायनान्शियली लिटरेट. आय एम ऑलरेडी रिच, हाऊ डज इट मॅटर? बरोबर, मला काहीच फरक नाही पडत. तुम्ही यातनं जर काही शिकून काहीतरी शिकले आणि काहीतरी तुम्ही विचार केला आणि तुम्ही 1% पुढे गेले तर मला आनंद आहे. मला शिवाय तुमचं साध्य होत असेल, भडास निकल रे तो बिंदास निकालो. ओके. सो सर, फायनल सिच्युएशन म्हणजे सोल्युशन काय सांगाल? म्हणजे घर घेतोय, समजा मला घ्यायचंच आहे, सो कुठले पॅरामीटर असले पाहिजे, किती टक्के डाऊन पेमेंट केलं पाहिजे, आणि तुम्ही सांगितलं की शक्यतो 3 वर्ष 4 वर्षात फेडता आलं तरच घ्या, असं का? सोल्युशन याला काहीच नाही आहे. फर्स्ट सोल्युशन इज जे मी जे सोल्युशन दिलं, घर लो मत, लेना है तो लोन लो, और लोन लिया तो वेळेच्या आधी फेडू नका, पूर्ण पैसे वापरा. ते का? मी असं सांगेन की ज्या लोकांचं लोन आहे त्यांनी माझ्याशी जर संपर्क साधला तर मी ते कॅल्क्युलेशन करून तुम्हाला समजावू शकतो की लोन फेडण्याचा दुसरा मार्ग काय. आणि दुसरं, ह्या सगळ्याचं सोल्युशन इथे आहे एकमेव, की ह्या 25 सवयी वाचा, या 25 सवयी तुम्ही डेव्हलप करा, विचार करा, आणि मग तुमची लाईफ सुधारवा. देर इज नो रेडीमेड सोल्युशन, कारण प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे, प्रत्येकाची कंडिशन वेगळी, प्रत्येकाचा इन्कम वेगळा आहे, प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगळी. त्यामुळे मी इथे असं काहीतरी थंब रूल सांगणं हे घातक ठरेल, कारण तो थंब रूल 20 वर्षाच्या माणसाला ॲप्लाय करायचा असेल आणि तो 40 वर्षाच्या माणसाने ॲप्लाय केला तर इट कुड बी फायनान्शियल सुसाईड. सो मी इथं शक्यतो सोल्युशन देणं टाळीन. ओके सर, ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या केसमध्ये इन्शुरन्सचा खूप मोठा गेम आहे. Right. तर की आपण खरं तर आत्ता जॉब करतोय, पण माहीत नाही आपण कधीपर्यंत फिट आहोत हे माहीत नाही कोणालाच. कुठेतरी लाईफ इन्शुरन्स सगळ्यांना माहिती आहे, पण टर्म लाईफ इन्शुरन्स एक आपण म्हणतो एक प्लॅन आहे, त्याबद्दल काय सांगा? कारण की लाईफ इन्शुरन्सबद्दल तर आपण कवर केलंच आहे, तो थोडं त्याच्याबद्दल पण सांगा. पण टर्म लाईफ इन्शुरन्स म्हणजे काय असतं, आणि कुठेतरी जॉब गेल्यानंतर पण ते टर्म लाईफ इन्शुरन्स कामी येतं, कारण की त्याच्यामधून पण आपल्याला काही पैसे भेटतात. काय सांगाल त्याबद्दल? सो पहिला हा गैरसमज मी क्लिअर करतो की टर्म लाईफमधनं जॉब गेल्यावर काही मिळत नाही. टर्म लाईफमधनं काही मिळवायचं असेल तर त्या माणसाला मरावं लागेल, पहिली गोष्ट. सो टर्म लाईफ विल ओनली कवर डेथ ॲज अ इव्हेंट. ओके.
आणि टर्म लाईफ का घ्यायचा, तर मी जे उत्पन्न जनरेट करू शकतो, समजा मी महिन्याला 1,00,000 रुपये कमवतो आणि उद्या जर मला काही झालं, इफ आय एम डाय बिकॉज ऑफ एनी रिझन, तर माझ्या फॅमिलीला ते 1,00,000 रुपये मिळाले पाहिजे. ह्याची पर्यायी व्यवस्था करणं म्हणजे लाईफ इन्शुरन्स घेणं. इट इज सो सिम्पल. सो मी माझा एक क्लोन बनवतो, एक अशी पर्यायी व्यवस्था करतो की मी जे पैसे कमवून आणणार आहे ते नंतर माझ्या फॅमिलीला तसे मिळतील मायनस मी. त्या अनुषंगाने टर्म इन्शुरन्सकडे बघितलं पाहिजे आणि टर्म इन्शुरन्सचा तोच रोल आहे आणि हा सगळ्यात स्वस्त इन्शुरन्स आहे. ह्याच्या पलीकडे कुठलाही लाईफ इन्शुरन्स घ्यायची गरज नाही. ओके सर, आपण जो पहिला टॉपिक डिस्कस केला, आपण होम लोनबद्दल तर बोललो आहे, जसं की तुम्ही त्याच्याबद्दल उत्तर पण दिलं की काय केलं पाहिजे. सेकंड, लोक जे आपण मेजॉरिटी ऑफ दी ऑडियन्स आज लोनमध्ये आहे ते गाडी म्हणजे आपण म्हणतो घर घेतल्यानंतर गाडी आपण घेतोच. कार लोनमध्ये खूप जण फसले सर. 9% 10% कार लोन घेतले, 5-5 10-10 वर्ष हप्ते फेडतात सर. काय सांगाल, म्हणजे गाडी घेणं खरंच गरज आहे का? म्हणजे आपण परत नीड्स आणि वॉन्ट्सकडेच येतो आहे बेसिकली, पण ठरवायचं कसं की खरंच मला गरज आहे आणि खरंच नाही आहे. पण मी कुठेतरी सोसायटी, मी पण सांगितलं, मी रिलेट करतो तुम्हाला की मला पण कुठेतरी पर्सनल वाटलेलं की नाही पाहिजेलच गाडी, पण ते का पाहिजे आणि खरंच गरज आहे का, कसं ओळखायचं सर? ओके, सो हा फक्त प्रश्न गाडीचा नाही, हा फोन, गाडी, घर सगळ्यांनाच लागू होतो. दी होल गेम इज की त्या गोष्टीची मला गरज आहे असं भासवलं गेलेलं आहे, मला तसं ब्रेन वॉशिंग सातत्याने केलं गेलेलं आहे. आणि एक सिम्पल मॅथमॅटिकली विचार करा, लॉजिकली, जी गोष्ट मला आज रोकड देऊन, कॅश देऊन, पैसे देऊन परवडत नाही, ती मला व्याजावर कशी परवडेल? जी गोष्ट 100 रुपयाला मिळते ती 100 रुपये द्यायची माझी लायकी नाही आहे, तर ती व्याजावर 120 रुपयाला मला कशी परवडेल? कोई मॅथमॅटिकल लॉजिक नाही आहे. मग ह्याला काय लॉजिक आहे? सायकोलॉजिकल. तुम्हाला टी व्ही उघडला, ॲडव्हर्टाईज लागते गाडीची. तुम्ही गुगलवर गेले, ॲडव्हर्टाईज लागेल. तुम्ही इकडे गेले, ॲडव्हर्टाईज. तुमच्या डोक्यावर सारखा हा कंडिशनिंग केलेलं आहे की तुमको घर चाहिए, तुमको गाड़ी चाहिए, तुमको लाइफस्टाइल चाहिए, तुमको फलाना चाहिए, करो 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 करो, बाय 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 बाय, कीप शॉपिंग कीप शॉपिंग कीप शॉपिंग. दॅट इज दी ओनली मकसद ऑफ युअर लाईफ. हे तुमच्या डोक्यात सातत्याने सगळ्या साईडनी ब्रेन वॉशिंग करण्यात आलेलं आहे. त्यामुळे दिस इज लाईक ड्रग ॲडिक्शन. Then you get drugged and then you go out and I want a Mercedes, I want this car, I want that car, I will not buy second hand car, I will buy new hand car, and I will be a slave for next 10 years, 20 years, I will pay the bank. त्याच्यासाठी मी 8 तास तिकडं काम करीन, शिव्या खाईन नाही त्या लोकांच्या, मी धक्के खात फिरीन, पण मी मान उचकटून बोलणार नाही कोणाला. का? क्योंकि मेरे ऊपर बंदूक रखा है, EMI भर बेटा, कौन भरेगा, गाडी में घूमता है, भर. दॅट इज द थिंग. सो ही जी डिझाईन आहे लाईफची, दॅट इज दी मॉडर्न डे स्लेवरी. अँड द बिग बिझनेसेस वॉन्ट यू टू यूज दॅट, बी अ स्लेव. दिस इज दी अनफॉर्च्युनेट रियालिटी. हे तुम्हाला कळतंय का नाही कळतं, हे तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती आहे, हे तुम्हाला समजतंय का नाही समजत आहे, ह्याने काहीच फरक नाही पडत. ह्या सगळ्याचे परिणाम तुम्ही भोगताय, तो कोई फरक नाही पडता. सो सर, जसं की तुम्ही तुमच्या बुकमध्ये पण गाडीचा प्रसंग सांगितला आहे, त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे तो इन्सिडेंट नेमका काय होता? एक्झॅक्टली, जसं मी म्हटलं की ह्या सगळ्या प्रोग्रॅमिंगला आपण बळी पडतो. सो त्या इव्हेंटमध्ये पण मी बळी पडलो. माझ्याकडे एक गाडी होती, ती काहीतरी कुरकुर कुरकुर करायला लागली, म्हणून मला डोक्यात आलं की अबे आपण नया गाडी लिहिलेत. सो मी माझ्या मित्राकडे गेलो, जो एजंट होता त्याच्याकडे गेलो आणि त्याच्याकडनं ती XUV 700 घेऊन आलो. आणि इट वॉज अ सेकंड हँड कार ऑफकोर्स. येऊन ऑफिसला घेऊन आलो. तो मित्र हुशार होता, कारण त्याला माल विकायचा आहे त्याचा. त्यांनी ती गाडी मला घरी जायला परमिशन दिली, नॉर्मली देणार नाही कोणी. तो म्हणे जा बायकोला दाखव, मुलीला फिरव गाडीत. मी घेऊन आलो. आय वॉज व्हेरी हॅपी की चलो गाडी मिळाली, आपण एन्जॉय करते नाही गाडी. घरी घेऊन आलो, बायकोला दाखवली. माझी बायको चाणाक्ष होती, हुशार होती. तिला कळलं की आय एम इन दॅट ट्रॅप, आय एम इन दॅट झोन ऑफ थिंकिंग. आता मी रॅशनल थिंकिंग नाही करू शकत, मेरे को इमोशनल के चक्कर में घुसाड दिया आहे पुरा. मग बायकोनी मला विरोध नाही केला. तिने एकदम सिम्पल गोष्ट सांगितली, जी मी याच्यामध्ये लिहिलं आहे की हे टाळायचं कसं. मग असं इमोशनल किंवा इम्पल्सिव्ह बाईंग, इमोशनमुळे आलेलं की आत्ता मला एकदम अचानक हे लागलं की अरे नाही ये तो चीज मेरे को मागता ही आहे यार, ती उकळ्या फुटतात एकदम. मग माझ्या बायकोने सांगितलं नो प्रॉब्लेम, आपण ही गाडी लेंगे, पक्का लेंगे, फक्त आत्ता आपण निर्णय हा घ्यायचा नाही, लेट अस वेट फॉर 24 hours.
विच इज प्रॅक्टिकेबल मॅनेजेबल टाईम 24 hours. लेट अस थिंक. तिने एकच प्रश्न, लेट अस थिंक, डू वी रिअली नीड दिस कार फॉर नेक्स्ट 24 hours. तर तू अभि जाके गाडी देखा. एवढंच संभाषण झालं. पुढचे 24 तास मी हा विचार करत होतो की चालेल ही गाडी मला पाहिजे का खरंच. 24 तासात माझं रॅशनल थिंकिंग सुरू झालं, माझा लॉजिकल ब्रेन जागृत झाला, माझं इमोशनल ब्रेन शांत झाला आणि मला उत्तर मिळालं की ही गाडी की मेरी जरूरत ही नाही आहे. जबरदस्ती क्रिएट केलेली सिच्युएशन ही लाईफमध्ये. अँड आय कुड रिटर्न दॅट कार अँड आय कुड सेव्ह. हे योग्य आहे का? आय डोंट नो. बट ती गाडी घेण्याचा एक कॉन्सिक्वेन्स होता आणि ती गाडी न घेण्याचा एक कॉन्सिक्वेन्स होता. मला कुठला कॉन्सिक्वेन्स पाहिजे, कुठला परिणाम पाहिजे ह्याच्यावरनं माझी ॲक्शन ठरली पाहिजे, ना की ती गाडी घेऊन काय होईल. सो मी त्या लॉजिकली थिंकिंगमुळे माझ्यासाठी तो निर्णय त्यावेळेस योग्य होता की मी गाडी न घेणं. एखाद्यासाठी जर असं आलं असतं की नाही ये तो लेना आहे तो इफ इट वर्क्स. सो लाईफमध्ये मी नेहमी म्हणतो की देर इज नथिंग राईट ऑर रॉंग. डोंट थिंक की हे मी केलं तर योग्य आहे का अयोग्य आहे. थिंक वेदर इट विल वर्क फॉर यू. सो इफ इट वर्क्स इट इज़ गुड, इफ इट डजंट वर्क इट इज़ बैड. सो इफ़ कुलकर्णी देशपांडे को 25,000 का घर देना वर्क होता है तो भाड़े के घर में रहो, और वही घर 80,000 की EMI पे लेने पे वर्क होता है तो वो घर में रहो. हे पण योग्य नाही, ते पण योग्य नाही. कॉन्सिक्वेन्स काय पाहिजे. मग एखाद्याकडे नोकरी आहे आणि त्याला 25,000 रुपये भाडं देणं परवडतं तर त्यांनी भाड्याच्या घरात राहावं. पण एखाद्याकडे एवढे ॲसेट झालेत की त्याचा पॅसिव्ह इन्कमच 2 लाख रुपये महिना आहे, मग त्यांनी 80,000चं EMI दिलं तर बिघडलं कुठे. बरोबर आहे. सो तुम्ही कुठल्या लेन्समधनं बघताय ते महत्त्वाचं आहे, तुम्ही काय बघताय ते महत्त्वाचं नाही. सो दॅट इज दी कॉन्टेक्स्ट. म्हणून हा विचार करा की तो येणारा सोर्स काय पैशाचा. पॅसिव्ह इन्कम में से भाडा दे रहे हो, यू लिव्ह इन बंकिंगहॅम पॅलेस, नोबडी इज गोइंग टू स्टॉप यू. बरोबर आहे. हू इज दी. ओके. सो माझे लास्ट 2 प्रश्न आहेत तुमच्यासाठी. सो फर्स्ट प्रश्न हाच आहे की खूप जण आज बघतो आपण की हे जे EMI ट्रॅप आपण म्हणतो ना, सो ह्याच्यामध्ये काय होतं की मला गाडी घ्यायची तर मग मी काय करतो, EMI नाही करत, मला ते नको आहे बाबा टेन्शन EMI. मी कॅशमध्ये घेऊन येतो. 10 लाख 15 लाख 20 लाख जे पण असेल मी कॅशमध्ये भरतो आणि कुठेतरी मी सांगतो की मी कॅशमध्ये दिलं बरं का. मग हे कॅशमध्ये दिलं आणि कुठेतरी आपलं सेविंगच आपण पूर्ण टाकतोय त्याच्यामध्ये, असं मला कुठेतरी वाटतं की ते कुठेतरी युटिलाइज करता आले असते चांगल्या प्रकारे. सो ॲज अ फायनान्शियल प्लॅनर तुम्ही काय सांगाल की ज्याच्याकडे खरंच ऐपत आहे पूर्ण कॅश गाडी घेण्याची, त्याच्याकडे काही बेटर ऑप्शन आहे का त्यापेक्षा पण, की थोडं 50% लोन किंवा थोडं इन्व्हेस्टमेंट असं काही ऑप्शन देऊ शकता का त्यांना. पुन्हा मी त्याच मुद्द्यावर येतो की कॅश गाडी घेणं चुकीचं आहे का, अजिबात नाही. मी पण घेतलेली आहे, पण ती जे पैसे आणले मी ते मी माझ्या मेहनत करून इन्कममधनं पैसे नाही भरले. मी आधी मेहनत केली, इन्कम जनरेट केला, तो गुंतवला, मग माझा नफा झाला, त्या नफ्यावरनं मी ती गाडी घेतली. सो मी 27 लाखाची गाडी घेतली. ज्या दिवशी गाडी घेतली मी माझ्या पोर्टफोलिओमधनं मी 27 लाख रुपये काढले. सो असं इमॅजिन करा की माझ्या पोर्टफोलिओवर झालेला नफा हा 100 रुपये होता, त्यातनं मी 27 रुपये काढले, म्हणजे तो नफा आता 73 रुपये राहिला. सो फर्स्ट थिंग, त्या 27 रुपयासाठी मी काम केलेलं नाही, मी त्या आधीच्या पैशासाठी काम केलं. तो पैशाने नंतर काम केलं आणि ते 27 रुपये जनरेट केले, ते मी दिले, गाडी घेतली. पुढच्या 6 महिन्यात काय झालं, पुढच्या 6 महिन्यात ते 73चे पुन्हा 100 रुपये झाले. म्हणजे 6 महिन्यात माझी गाडी फुकट. मेरे को क्या करना पड़ा, कुछ भी नहीं, मेरा पैसा काम कर रहा है. ही सिस्टीम बनवणे म्हणजे श्रीमंत होणे. गाडी घेणं चुकीचं नाही. मी 1 कोटीची पण गाडी घेऊ शकतो, पण ते 1 कोटी कुठून आणतो आहे मी. खिशातनं सेविंग खर्च करून 1 कोटी घेतले तर तो गरीब माणूस आहे. बट जिसने ऑलरेडी सिस्टीम बनाया है, त्या दुधावर साय आहे तुमची, साय 1 कोटीची आहे, तुम्ही 50 लाखाची गाडी घ्या, हू इज गोइंग टू स्टॉप यू. आपण ते करत नाही. त्यामुळे ते 15 लाख रुपये आपण गाडीला दिले की आपण आयुष्यात मागे येतो. तसं व्हायला नको. सर मेंटेनन्स वगैरे पण आपण काउंट करत नाही, जे कुठंतरी येतच नंतर. एक्झॅक्टली. सो ह्याच्यानंतर अजून एक प्रश्न आहे जो लास्ट आहे की समजा मला घ्यायचीच आहे सर आता, की नाही मला पाहिजेलच आहे, प्लॅनिंग कधीपासून केली पाहिजे. म्हणजे SIP बद्दल काय सांगाल त्यामध्ये, म्हणजे 5 वर्षे 10 वर्षे मी प्लॅनिंग करतो, कुठली SIP केली पाहिजे, किती अमाऊंटने केली पाहिजे, सो दॅट की मी कॅपेबल बनेल ती 10 लाखाची 15 लाखाची गाडी घ्यायची आहे मला. ओके, आय विल टेल यू सिम्पल. तुम्हाला जर गाडीच घ्यायची आहे तर निश्चितच प्लॅनिंग केलं पाहिजे. बरोबर. पण त्या गाडी घेण्याच्या आधी तुमचे काही महत्त्वाची गोष्टी आहेत. उदाहरणार्थ, मुलांच्या शिक्षणाची सोय झाली आहे का.
त्यांचं शालेय शिक्षण किंवा ग्रॅज्युएशन जे काही चालू आहे वो भरणे के पैसे है उसकी व्यवस्था की है, मुलांच्या लग्नाची सोय झाली आहे, तुमच्या रिटायरमेंटची सोय झाली आहे, हे सगळे कार्यक्रम तुमचे झालेले आहेत, त्याची सोय झाली आहेत आणि तरी तुमच्याकडे पैसा उरतो आहे, तर मग गाडी घ्या. कारण ह्या ज्या गोष्टी आहेत, मुलांचं शिक्षण असेल, लग्न असेल, रिटायरमेंट आहे, त्या टळणाऱ्या नाही आहेत. गाडी टळू शकते. तुम्ही आज गाडी नाही घेतली फरक नाही पडणार, पण आज तुम्ही इम्पल्सिव्हली इमोशनली ती गाडी घेऊन टाकली तर त्याचा कुठेतरी परिणाम या कुठल्या तरी तुमच्या गरजांवर होणार आहे, जो आपण मोजत नाही. आपण इमोशनली पुन्हा काम करतो. सो ते करू नका. ह्याबद्दल जर तुम्हाला असं वाटलं तर एक्सपर्टशी बोला. ही इज दी राईट पर्सन विल गाईड यू की कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्या. फक्त मला हवीशी वाटते म्हणून मी एखादी गोष्ट घेणं वर्सेस त्यामुळे माझ्या एखाद्या खूप इम्पॉर्टंट गरजेला मी लाथ मारणं किंवा त्याचा गळा घोटणं इज नॉट अ गुड फॉर्म्युला टू अप्लाय इन लाईफ. सो मेक शुअर दॅट एव्हरीथिंग एल्स इज टेकन केअर ऑफ, अनअवॉइडेबल थिंग्स आर टेकन केअर ऑफ, देन गो फॉर लक्झरीज और गो फॉर लायबिलिटीज. आणि गाडी घ्यायला जे पैसे आणायचे मल्टिपल ऑप्शन्स आहेत. देर इज नो राईट ऑप्शन. हे प्रत्येकाच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. सो तुम्ही 100% पण गाडी घेऊ शकता लोनवर, 50-50 पण करू शकता, किंवा जसं मी केलं यू कॅन बाय इट कॅश डाऊन. देर इज नो राईट वे. इंडिव्हिज्युअलवर अवलंबून आहे की कोणी काय करावं. बट एवढं निश्चित आहे की लोनचा जो EMI आपल्याला भरायचा आहे तो जर पॅसिव्ह इन्कममधनं आला तर बेस्ट. ॲक्टिव्ह इन्कममधनं जाणार असेल तर 10 वेळा विचार करा. बिकॉज इट विल हॅव अ इम्पॅक्ट ऑन युअर लाईफस्टाईल. इट विल हॅव अ इम्पॅक्ट ऑन हाऊ यू सर्वाईव्ह. अनेकदा मी बघितले लोकांकडे इमर्जन्सी फंड नसतो पण 10 लाखाची गाडी दारात उभी असते. दॅट इज द प्रॉब्लेम.